Jayashree Kadam, Assistant Teacher in Latte Education Societies, Srimati A.N. Neja High School and Junior College, Datwad. Today we are going to learn 8th Standard Part 3.2, The Song of Songs. Today we are going to look first chit-chat activity, chit-chat question. First question, do you like to listen to music or song? Yes, I like to listen to music in my mood or free time. Next question, question number 2. What types of songs do you sing? I sing songs of Hindi Bollywood movies. Third question, who is your favorite singer? My favorite singer is Lata Mangeshkar. Fourth question, when do you sing? Whenever I am free and get time, I sing. Question number 5, do you practice singing under the guidance of a guru? No, I do not practice singing under the guidance of guru. I listen and try to imitate. Question number 6, what is difference between folk music and classical music? Classical music means शास्त्रीय संगीत and folk music लोकसंगीत. आता या ठिकाणी क्लासिकल म्युझिकमध्ये बेस्ड ऑन डिसिपल्ड राग्स, स्ट्रिक्ट रूल्स आर रिदम अँड पॅटर्न्स. अँड इन फोक म्युझिक म्हणजे लोकसंगीतामध्ये कसं असतं, कम्स फ्रॉम द हार्ट. इट्स द म्युझिक ऑफ ट्रॅडिशनल पॉप्युलर म्युझिक स्टाईल्स ऑफ द रिजन ऑर कम्युनिटीज. First activity, discuss with your friends and write down the names of 5 to 6 Indian musical instruments and those used in Western music. म्युझिकल इन्स्ट्रुमेंट म्हणजे काय, संगीताची साधने. त्याच्यामध्ये इंडियन आणि वेस्टर्न आहेत. इंडियनमध्ये कोणकोणते येतील तर तबला, फर्स्ट आहे तबला. देन शहनाई, कुठला आहे शहनाई. त्यानंतर मृदगम, त्यानंतर सितार, फ्ल्यूट, फ्ल्यूट म्हणजे काय बासरी, सारंगी अँड हार्मोनियम. त्यानंतर वेस्टर्नमध्ये आहेत ड्रम, वायोलिन, पियानो, कीबोर्ड, गिटार अँड सेलो. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी नंबर 2. रागा इज अ म्युझिक पीस इन इंडियन क्लासिकल म्युझिक which is sung or played in a fixed combination of 5 to 6 basic musical notes. From any singer or musician or the internet, write down the names of any 5 ragas and on what occasion they are best sung. जे या ठिकाणी काही राग घ्यायचे आहेत आपण इंटरनेटवरून वगैरे, आणि ते राग कधी गायले जातात ते आपण सांगायचे आहेत. या ठिकाणी राग पहिला दिलेला आहे राग मलकांस, occasion late night. then राग भैरवी, सेकंड राग आहे राग भैरवी in the morning. राग पूर्वी आफ्टरनून. राग मारवा an evening. and राग कल्याण late night. now today we are going to look the song of song. song of song means गाण्यांचे गाणे. या ठिकाणी slowly, gently, the exhausted musician laid his tanpura on the carpet. त्या दमलेल्या संगीतकाराने आपला तानपुरा खाली गालिच्यावर ठेवला. The exquisite strains of राग दरबारी still vibrated within the hall. अजूनही त्या दरबारामध्ये त्या रागाचा अप्रतिम सुरावटीचा नाद अजूनही काय करत होता, त्या दालनामध्ये घुमत होता. Emperor Akbar looked up, his eyes lit with admiration. Emperor अकबर बादशाने वर पाहिले. and wonderful, he said. Superb, I listen to you every day but I can't seem to have enough. जे त्याच्या डोळ्यात कौतुकाचे भाव तरळत होते, अप्रतिम, ते म्हणाला अत्युत्तम, मी रोजच आपले गाणे ऐकतो पण तरीही माझे समाधान होत नाही. Tansen bowed in silent gratitude. I think you have the most wonderful voice in the world, said Akbar. तानसेननं कृतज्ञांना मान झुकवली. जगातील सर्वात सुंदर आवाज आपला आहे असे मला वाटते, अकबर म्हणाला. But I don't sense, said Tansen with a smile.
देर इज समवन हू सिंग्स फार बेटर दॅन आय डू. पण मला तसं वाटत नाही शहनशाह. तानसेन हसून म्हणतो, माझ्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त सुंदर गाणारे कुणी आहे म्हणतो. रिअली क्राईड द डिसबिलिव्हिंग अकबर. पण खरंच अविश्वासानं अकबर म्हणतो, देन आय मस्ट हॅव हिम सिंग इन माय कोर्ट. त्याला नक्कीच माझ्या दरबारामध्ये तुम्ही काय करा, गायला बोलावा म्हणतो. कॅन यू अरेंज इट. तुम्ही त्याची व्यवस्था कराल का. तानसेन शुक हिज हेड. तानसेन शुक हिज हेड मीन्स तानसेननं नकारार्थी मान हलवलेला आहे. आय एम अफ्रेड ही विल नॉट कम सायर. साहेब म्हणतो, इथं तो येऊ शकणार नाही म्हणतो. महाराज माफ करा म्हणतो, पण ते येणार नाहीत. वट नॉट इवन इफ ही हिअर्स दॅट द एम्परर हिमसेल्फ हॅज समन्ड हिम. तसं ऐकल्यानंतर बादशाह म्हणतो, काय बादशाहनं स्वतः आमंत्रण दिले आहे हे समजल्यावरही ते येणार नाहीत का. नो नॉट इवन देन. नाही तरीही नाही म्हणतो. दिस रिप्लायड वूड हॅव एनरेज्ड एनी अदर एम्परर. म्हणजे दुसरा कुठलाही राजा असता तर हे उत्तर ऐकून त्याला राग आला असता. बट अकबर वॉज डिफरंट. पण अकबर मात्र कसा होता, वेगळा होता. व्हेरी वेल उस्तादजी सेड अकबर स्माइलिंग इन टू तानसेन्स हाफ स्केअर्ड आईज. इफ ही डझंट कम आय शॅल गो टू हिम मायसेल्फ. विल यू टेक मी टू हिम. ठीक आहे म्हणतो. म्हणजे दुसरा कुणातरी राजा असता तर त्याला हे उत्तर ऐकून राग आला असता. पण अकबर वेगळा होता. तो म्हणतो, फार छान उत्साहजी म्हणतो. तानसेनच्या किंचित घाबरलेल्या डोळ्यात पाहून हसत तो म्हणतो, जर ते येणार नसतील तर मी स्वतः त्यांच्याकडे जाईन. असं तो स्वतः अकबर म्हणतो. विल यू टेक मी टू हिम. मला त्यांच्याकडे घेऊन चाला म्हणतो. येस सायर प्रोव्हायडेड यू डू नॉट कम ॲज द एम्परर ऑफ हिंदुस्तान. होय महाराज, जर आपण हिंदुस्तानचे बादशाह म्हणून येणार नसाल तर. म्हणजे त्या ठिकाणी आपण एक गायक म्हणून, एक हिंदुस्तानचा राजा म्हणून जर तुम्ही त्या ठिकाणचं येणार नसाल तर तुम्ही येऊ शकता म्हणतो. आय शॅल गो ॲज अ हंबल लवर ऑफ म्युझिक. होय महाराज म्हणतो, मी एक संगीताचा निस्सीम चाहता म्हणून येईन म्हणतो त्या ठिकाणी. संत हरिदास वॉज द मॅन तानसेन हॅड स्पोकन ऑफ. ही हॅड बीन तानसेन्स म्युझिक टीचर अँड ही लिव्ड द ऑस्टर लाईफ ऑफ हर्मिट. तानसेन ज्या व्यक्तीबद्दल बोलत होता ती व्यक्ती होती संत हरिदास. ते तानसेनचे संगीत शिक्षक होते आणि एकांतवासात साधेपणाने आपले जीवन व्यतीत करीत होते. वेन तानसेन अँड द एम्परर रिच्ड हिज हट. जेव्हा तानसेन आणि बादशाह त्या ठिकाणी त्या झोपडीजवळ पोहोचतात, ही वॉज बिझी विथ हिज डेली कोरस. ते आपल्या गाण्यामध्ये दररोजच्या सुरामध्ये मग्न होते. वेन दे आस्क्ड हिम टू सिंग ही स्माइल्ड बट सेड फर्मली, आय एम लॉंग पास्ट द एज फॉर सिंगिंग. इवन हिज फेवरेट पपील कुड नॉट परश्युड हिम टू चेंज हिज माइंड. तानसेनाने बादशाह त्याच्या झोपडीपाशी जेव्हा पोचतात तेव्हा ते आपल्या दैनंदिन कामामध्ये काय होते, व्यस्त होते. त्यांना गाण्यासाठी विनंती करताच ते हसून पण ठामपणानं म्हणतात, माझे गाण्याचे वय केव्हाच उलटून गेले आहे. अगदी त्याचा आवडता शिष्यही त्याचे मन वळवू शकला नाही. बट तानसेन न्यू हाऊ टू गेट राऊंड हिम. पण तानसेनला माहीत होतं की आता त्याचं मन कसं वळवायचं. ही ऑफर्ड टू सिंग बिफोर हिज गुरु अँड ही मेड अ डेलिब्रेट मिस्टेक. तानसेनला माहीत होतं की आपल्याला आता गुरु तसं काही ऐकणार नाहीत, म्हणून तो काय करतो, त्याने गुरुसमोर स्वतः गाण्याचा प्रस्ताव ठेवला आणि गाताना मुद्दाम चूक करतो. तो सूर बरोबर लावत नाही. दॅट्स नॉट द राईट टोन तानसेन क्राईड हिज टीचर अमेज्ड. व्हॉट हॅज हॅपन टू यू. गाण्याचा सूर व्यवस्थित लावत नाही म्हटल्यानंतर तानसेनला त्याचे गुरु ओरडतात, व्हॉट हॅज हॅपन टू यू. काय झालेलं आहे तुमचं लाव. तानसेन म्हणतो. तानसेन डिड नॉट सीम टू अंडरस्टँड हिज टीचर अँड ही मेड द सेम मिस्टेक अगेन. पुन्हा आपल्याला काही समजलेच नाही असं समजून तानसेन पुन्हा तीच चूक करतो. एक्झास्परेटेड मीन्स चिडून, वैतागून, रागानं संत हरिदास टूक द तानपुरा फ्रॉम तानसेन्स हँड अँड सांग द राईट नोट. तानसेनच्या हातातून
तानपुरा हरिदास घेतात, त्याचे गुरु घेतात आणि स्वतः ते काय करतात, आपला सूर लावतात. देन ही वेंट ऑन टू द नेक्स्ट अँड द नेक्स्ट. पुढं ते काय करत असतात, गात राहत असतात. द म्युझिक स्प्रेड अक्रॉस द फॉरेस्ट लाईक द फर्स्ट ग्लिमर ऑफ डॉन ऑर द फ्रॅग्रन्स ऑफ जॅस्मिन. त्यांचे सूर साऱ्या अरण्यात चहूकडे पसरतात. एखाद्या पहाटेच्या पहिल्या किरणासारखं किंवा जाईच्या फुलाच्या सुगंधाप्रमाणे त्या ठिकाणी काय करत असतात, त्यांचे सूर सगळ्या पूर्ण अरण्यामध्ये पसरतात. बोथ hypnotized and the emperor realized that Tansen had spoken the truth. He had not known that music could be like this. He had certainly never heard anything like it before. म्हणजे तानसेननं सांगितल्याप्रमाणेच जणू त्या ठिकाणी अकबर आणि तानसेन दोघेही मोहिनी घातल्यासारखं भारावून ऐकत राहिले आणि तानसेनच्या बोलण्यात तथ्य आहे हे अकबराच्या लक्षात आले. As they walked back, the emperor suddenly broke the silence to ask Tansen, "Why can't you sing like him, Ustadji?" मध्येच थांबून त्या तानसेनला विचारतात अकबर, "Why can't you sing like him, Ustadji?" त्या उस्तादजीसारखं तू का नाही गात? तानसेन स्माईल, शहनशाह, "I sing at your command." तानसेन हसला आणि म्हणतो, शहनशाह, मी आपल्या हुकमावरून गातो. द कमांड ऑफ द एम्परर ऑफ हिंदुस्तान. हिंदुस्तानच्या बादशाच्या हुकमावरून. बट गुरुजी सिंग्स फॉर वन हू इज मास्टर ऑफ इवन किंग्स गॉड. पण गुरुजी मात्र गातात, ते कुणासाठी गातात? गुरुजी राजांचाही जो स्वामी आहे त्यांच्यासाठी गातात, म्हणजे ईश्वरासाठी गातात. हिज म्युझिक स्प्रिंग्स फ्रॉम द डेप्थ ऑफ हिज सोल, फ्री अँड अनआस्क्ड फॉर. हाऊ कॅन आय एक्सपेक्ट माय म्युझिक टू बी सो ब्युटिफुल अँड डिवाईन. म्हणजे मुक्तपणा आणि स्वच्छंदीपणे मी माझे गाणे त्यांच्याप्रमाणे सुंदर आणि दैवी असेल अशी अपेक्षा कशी करणार? इन दिस स्टोरी अकबर वॉज द मुघल एम्परर. ही वॉज द नोबलेस्ट ऑफ किंग्स. बीइंग अ नोबल किंग, ही वॉज डाऊन टू द अर्थ. ही लव्ड म्युझिक अँड आर्ट अँड ही ऑनर्ड साजेस अँड आर्टिस्ट. वन डे ही हर्ड फ्रॉम हिज फेवरेट सिंगर तानसेन दॅट देर वॉज अ बेटर सिंगर इन द किंगडम, and that was his guru Sant Haridas. When Akbar listened to Sant Haridas, he realized that he had not known that music could be so heavenly. After returning back, he asked Tansen why he couldn't sing like his guru. Tansen answered that while he sang at the command of the emperor of Hindustan Akbar, but Sant Haridas sang for the one who is the king of kings, that is God. I have completed the story, The Song of Songs, and explains it. Thank you for watching my video.